हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 9. 7th स्टँडर्डचे या आधीचे आणि नंतरचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहे आणि तुमच्या अदर सब्जेक्टचे सुद्धा अपलोड केलेत. तुम्ही त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 9 मध्ये डिव्हिजन्स ऑफ इंटिजर्स दिलेले आहेत, म्हणजे इंटिजर्सला आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर टोटल 4 क्वेश्चन आहेत. आपण फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन मध्ये सॉल्व दिलेला आहे, काही डिव्हिजन्सचे सम दिलेत. तर फर्स्ट बघा काय दिलंय, -96 डिवाइड बाय 16. बघा, जसं नॉर्मल डिव्हिजन असतं तसं करायचंय, पण पहिले आपण काय करणार, याला फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहून घेणार. 96/16 साइन ॲज इट इज घ्यायचं आहे. ठीक आहे, आपल्याला असा नंबर बघायचा आहे की या दोनही नंबरला जर आपण डिवाइड केलं तर कम्प्लिटली डिव्हिजिबल राहणार. आपल्याला माहिती आहे की 16च्या टेबलमध्ये 96 येतो, म्हणून आपण 16 नेच डिवाइड करणार. ठीक आहे, -6 मल्टिप्लाय बाय 16 अपॉन 1 मल्टिप्लाय बाय 16. ठीक आहे, म्हणजे 16 ला जर 6 ने मल्टिप्लाय केलं तर -96 येणार आणि 1 ला जर 16 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 16 येणार. मग 16 1 जार 16, 16 1 जार 16, काय उरलं, -6/1, म्हणजे आपला आन्सर आलेला आहे -6/1. ठीक आहे, अपॉन 1 लिहिलं नाही तरी चालणार. क्लिअर आहे तुम्हाला? ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. सेकंड क्वेश्चन, 98 डिवाइड बाय -28. ठीक आहे, मग आपण याला फ्रॅक्शन फॉर्म मध्ये लिहूया. 98 अपॉन -28. बघा, साइन घ्यायचं विसरायचं नाहीये. आता हे दोघं नंबर कोणत्या नंबरने डिव्हिजिबल आहे सांगा बरं? 14. ठीक आहे, 14च्या टेबल मध्ये 98 किती नंबरला येतो? 7. मग आपण काय करणार, 7 मल्टिप्लाय बाय 14. 28 किती नंबरला येतो? 2. मग 2 मल्टिप्लाय बाय 14. इथे घेताना मायनस आहे म्हणून 2 ला सुद्धा मायनस साइन द्यायचे आहे. लक्षात ठेवा, साइन राहिलं म्हणजे आन्सर चुकणार. 14 1 जा 14, 14 1 जा 14, काय उरलंय, 7/-2. यालाच तुम्ही असे लिहू शकता -7/2 किंवा असे लिहू शकतात -7/2. ठीक आहे, हे आलेलं आहे आपलं आन्सर. थर्ड क्वेश्चन बघा काय दिलाय, -51 डिवाइड बाय 68. -51/68 कशाने डिव्हिजिबल आहे सांगा बरं? 17. ठीक आहे, 17 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 51 येईल? 3 ने. ठीक आहे, मग इथे -3 घेणार. बघा, इथे मायनस आहे तर मायनस साइन द्यायचं आहे आणि 17 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 4 ने. ठीक आहे, मग 17 1 जार 17, 17 1 जार 17, -3/4 हे आपलं आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फोर्थ, 38 डिवाइड बाय -57. ठीक आहे, मग फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहून घेणार. या दोघांचा कोणता नंबर डिव्हिजिबल आहे सांगा बरं? 19. 19 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 म्हणजे 38 येणार. 19 ला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 57 येणार. 57 मायनस आहे म्हणून 3 ला मायनस द्यायचंय. 19 1 जा 19, 19 1 जा 19, 2/-3 हे आपलं आन्सर आलं. यालाच आपण लिहू शकतो -2/3. ठीक आहे, क्लिअर आहे तुम्हाला? फिफ्थ बघा काय दिलंय, -85 डिवाइड बाय 20. ठीक आहे, -85/20 काय करणार, कोणत्या नंबरने डिव्हिजिबल आहेत दोघं? 5 ने. बरोबर, 5 मल्टिप्लाय बाय काय करणार, 5 1 जार 5, 3 रिमेनिंग 35, 7 जा 35. ठीक आहे, 5 मल्टिप्लाय बाय 4. आता मायनस इथे कोणाला आहे, 85 ला, मग इथे आपल्याला मायनस साइन द्यायचं आहे 17 ला. 5 1 जा 5, 5 1 जार 5, -17/4 हे आपलं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय दिलंय आपल्याला, -150 डिवाइड बाय -25. फ्रॅक्शन मध्ये लिहून घेऊया. -150 अपॉन -25.
बघा ज्या वेळेला दोनही फ्रॅक्शनला निगेटिव्ह असेल तर ते कन्वर्ट होतं पॉझिटिव्ह मध्ये. ठीक आहे, मग कोणाला डिव्हिजिबल आहे 25 ला. ठीक आहे, 25 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 150 येणार 6 ने. ठीक आहे, आणि 1 जार. ठीक आहे, मग आपला आन्सर आलाय 6/1. यालाच तुम्ही 6 लिहू शकतात. दोन्हीही निगेटिव्ह असतील तर ते कन्वर्ट पॉझिटिव्ह मध्ये होतात. ठीक आहे, 7th बघा 100 डिवाइड बाय 60. मग फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहिणार 100/60. बघा हा नंबर आहे त्याला आपण 0 कट केला तर 10/6 उरतात. ठीक आहे, वरती आणि खालती डिव्हिजन जेव्हा दिलेले असेल जर 0 असतील तर ते कट करू शकतात, पण इक्वल नंबर ऑफ खाली 1 आहे तर वरती पण तुम्ही एकच कट करू शकता. मग काय उरलंय 10/6. 10 आणि 6 ला कशाने 2 ने डिवाइड करायचं आहे. 2 5 जार आणि 2 3 जार. मग काय आन्सर आपलं 5/3. कळालंय तुम्हाला? ठीक आहे, नेक्स्ट बघा बघा काय दिलं आपल्याला 9 डिवाइड बाय -54. ठीक आहे, मग काय करणार फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहिणार 9/-54. कशाने डिव्हिजिबल आहे सांगा हे दोघं? स्वतः 9 ने. 9 मल्टिप्लाय बाय 1, 9 मल्टिप्लाय बाय 6. ठीक आहे, आता हा मायनस आहे तर इथे आपण मायनस द्यायचंय. मग 9 1 जा 9, 9 1 जा 9. 1/-6 याला आपण -1/6 असं लिहू शकतो. क्लिअर आहे तुम्हाला? 9th बघा 78 डिवाइड बाय 65. ठीक आहे, 78/65. कशाने डिव्हिजिबल आहे दोघं? बरोबर. 13 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 78 येईल आणि 65. ठीक आहे, दोनही पॉझिटिव्ह आहेत म्हणून पॉझिटिव्ह घ्यायचे. 6/5 आपला आन्सर आलेलं आहे. क्लिअर आहे तुम्हाला? 10th बघा लास्ट सम आहे फर्स्ट क्वेश्चनचा -5/-315. दोघं निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जाणार. मग काय करणार कशाने डिव्हिजिबल आहे 5 ने. 5 मल्टिप्लाय बाय 1 आणि 5 मल्टिप्लाय बाय 63. ठीक आहे, मग 5 5 कट होणार 1/63 आन्सर आलेला आहे आपला. कळालंय तुम्हाला? तर हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. आय होप तुम्हाला समजलं असणार. सेकंड क्वेश्चन बघा राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटिजर सच दॅट फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ इच विल बी 24/5. असे काही आपल्याला नंबर्स डिव्हिजन्स आणायचे आहेत की ज्यांचा फ्रॅक्शनल फॉर्म केला आपण त्यांना रिड्यूस केलं तर 24/5 येणार. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तुम्ही कुठल्याही नंबरला जर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर त्याचा फ्रॅक्शनल फॉर्म नंबर येणार. बघा फर्स्ट नंबर आपण फाइंड आउट करूया. आपल्याला किती सांगितले 3 सांगितलेले आहेत. ठीक आहे, मग 24/5 याला आपण समजा 2 ने मल्टिप्लाय करूया. 24 मल्टिप्लाय बाय 2 आणि 5 मल्टिप्लाय बाय 2 काय येणार 48/10. म्हणजेच तुम्ही 48 डिवाइड बाय 10 हा फ्रॅक्शनल नंबर त्याचा काढलेला आहे. कळालंय तुम्हाला? सेकंड नंबर काढूया आपण 24 डिवाइड बाय 5 इक्वल टू 24 मल्टिप्लाय बाय 10 आणि 5 मल्टिप्लाय बाय 10. ठीक आहे, मग काय ना 240/50. ठीक आहे, म्हणजेच काय 240 डिवाइड बाय 50. कळालंय तुम्हाला? थर्ड काढूया आपण. थर्ड नंबर 24/5 इक्वल टू 24 मल्टिप्लाय बाय 100/5 मल्टिप्लाय बाय 100. बघा सोपे नंबर घ्या. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे कारण रूल आहे जे न्यूमरेटरला करणार तेच आपल्याला डिनोमिनेटरलाही करायचंय. मग काय येणार त्याचा आन्सर 2400 डिवाइड बाय 500. कळालंय तुम्हाला? अगदी इझी होतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा राईट 3 divisions of integer such that fractional form of each will be -5/7. सेम आहे. आता आपल्याला -5/7 चे फ्रॅक्शन्स काढायचे आहेत. मग काय करणार फर्स्ट बघा -5/7 -5 मल्टिप्लाय बाय 10 7 मल्टिप्लाय by 10. मग -50 डिवाइड बाय 70. कळालं का तुम्हाला? ठीक आहे, सेकंड बघा -5/7 -5 मल्टिप्लाय बाय 2 आणि
7 multiply by 2. काय येणार 10 अपॉन 14. मग काय येणार ते -10 डिवाइड बाय 14. ठीक आहे, निगेटिव्ह नंबर्सला ब्रॅकेट करायचा. ठीक आहे, थर्ड नंबर 3 सांगितलेत ना आपल्याला. मग -5 अपॉन 7 इक्वल्स टू -5 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 7 मल्टिप्लाय बाय -500 Upon 700. ठीक आहे, मग काय येणार ते -500 Upon 700. डिवाइड बाय 700. समजलंय तुम्हाला? हो. तर हा होता आपला क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे काही फिश दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये नंबर्स दिले. क्वेश्चन आपल्याला असा दिलेला आहे की याच्यावरनं 4 पेअर मल्टिप्लिकेशनचे बनवायचे आहेत आणि याच्यावरनं डिव्हिजन्सचे सुद्धा बनवायचे. म्हणजे 4 असे पेअर्स बनवायचे की ज्याच्यात मल्टिप्लिकेशन प्रॉब्लेम फॉर्म होतील आणि डिव्हिजन प्रॉब्लेम्स फॉर्म होतील. तर फर्स्ट बघा आपल्याला पेअर बनवू आपण. मल्टिप्लिकेशनचे 4 पहिले करून घेऊयात. तर फर्स्ट सांगा बरं कोणते घ्यायचे. -13 multiply by -8. बघा इथे -13 आहे, इथे -8 आहे. तर त्यांचं मल्टिप्लिकेशन करूया. ठीक आहे, काय येणार आन्सर सांगा. 104. 104. ठीक आहे, आता दोघं मायनस आहे. 2 मायनस असेल तर त्यांचं सबट्रॅक्शनचं आन्सर येतं प्लस. ठीक आहे, सेकंड पेअर सांगा बरं काय बनेल. 12 multiply by -15. ठीक आहे, 12 मल्टिप्लाय बाय -15 सांगा बरं आन्सर काय येणार. -180. ठीक आहे, -180 त्याचा आन्सर येणार. थर्ड पेअर बनवा बरं, सांगा काय करायची. 41 multiply by 13. 41 मल्टिप्लाय बाय 13. ठीक आहे, काय येणार आन्सर. 533. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन करा तुम्ही स्वतः आणि आन्सर मॅच करा. फोर्थ पेअर सांगा बरं काय करणार. -18 multiply by 9. -18 मल्टिप्लाय बाय 9. ठीक आहे, सांगा मग 18 9 जार 162. मायनस आहे 18 ला, 9 ला नाहीये. मग एका नंबरला निगेटिव्ह साइन असेल तर आन्सर मध्ये आपण -62 घेणार. समजलंय तुम्हाला. हो. आता आपण डिव्हिजन्सच्या पेअर बनवूया. याच्यावर ना आपल्याला डिव्हिजन्सच्या पेअर बनवायची. फर्स्ट पेअर सांगा बरं काय बनवायची. -24 divide by -28. सांगा आन्सर काय येणार. 6/7. 6/7. दोघंही काय आहेत निगेटिव्ह. आन्सर मध्ये दोन्ही पॉझिटिव्ह येणार. तुम्ही प्रॉपर सॉल्व करू शकता याला. ठीक आहे, सेकंड सांगा पेअर. -27 divide by 9. ठीक आहे, काय येणार आन्सर. -3. -3 येणार. 9 3 जार 27. एक निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह साइन दिलेला आहे. थर्ड सांगा पेअर. 41 divide by -37. सांगा काय येईल आन्सर. -41/37. बघा इथे ह्या नंबर्सला डिव्हिजिबल नंबर नाहीये, प्राईम नंबर्स आहेत. त्यामुळे आपण काय घेतलं, फर्स्ट 41 ला निगेटिव्ह दिलेला आहे आणि ॲज इट इज लिहिले. फोर्थ पेअर सांगा बरं. -15 divide by -18. ठीक आहे, -15 डिवाइड बाय 18. 3 ने डिव्हिजिबल आहेत दोघं. आन्सर काय येणार. 5/6. 3 5 जार 15 आणि 3 6 जार 18. दोघं निगेटिव्ह आहेत त्यामुळे आन्सर काय येणार पॉझिटिव्ह. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 9. तुमच्या स्टँडर्डचे ऑदर सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा बघा. आपल्या ऑदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.